शेठ धन्यवाद तुम्हाला, खरोखर ही स्पर्धा अप्रतिम आउटस्टँडिंग आणि दर्शकांची अलोट गर्दी या ठिकाणी आहे, खरं बरं वाटतं आणि एक जणू काही स्टेडियम आपण निर्माण केलाय, पाहायला खूप बरं वाटतंय, हिरवळ पाहायला मिळते। प्लीज जोरदार टाळ्या आमच्या पुन्हा एकदा शेठसाठी। आपल्याकडे सर्वांकडे मोबाईल आहे ना, सर्वांनी मोबाईल काढायचा आहे खिशातून आणि टॉर्च ऑन करायची आहे। आपण खऱ्या अर्थाने भारतीय आहोत आणि आम्हाला सर्वांना अभिमान आहे, तर सर्वांनी टॉर्च ऑन करायची आहे। स्टेजच्या वरती असलेले तमाम सर्व लोकांनी ही टॉर्च ऑन करायची आहे। सर्व लोक जिथे या ठिकाणी आहे सर्वांनी ऑन करायची आहे। या स्पर्धेसाठी आउटस्टँडिंग मुवमेंट आपण पाहतोय, तुम्हा सर्वांना आम्हाला अभिमान आहे। मधले त्या ठिकाणी पण टॉर्च ऑन करा सर्वांनी, जेवढे पण लोक या ठिकाणी, सर्व स्टेजच्या सर्व खऱ्या अर्थाने आपण बोलूया, कश्मीर हमारी शान है, महाराष्ट्र हमारी जान है, इसके लिए भारत हमारा महान है। तो आइए देशभक्ति का गाना वंदे मातरम गीत आपके बीच बजने जा रहा है। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। मैच, पहले मैच का मैन ऑफ द मैच जयेश इस वक्त मैन ऑफ द मैच है। जयेश इस वक्त स्टेज के ऊपर है, आउटस्टैंडिंग गेंदबाजी जयेश की ओर से और सम्मान किया जा रहा है जयेश का। क्या जबरदस्त मूवमेंट था, एक तरफ ऐसा लगा कि बोले शरीर के सहारे खड़े हो जाते, क्या इतना अभिमानास्पद हम यहाँ पर कर रहे हैं कि हम सब भारतीय है, महाराष्ट्र के। कधी कधी मी म्हणतो ना की पर्वत होईन तर सह्याद्रीचा होईन, माते होईन तर महाराष्ट्राचा होईन आणि पुन्हा जन्माला आलो तर मराठी होईन। तर तुम्हा सर्वांना आम्हाला मराठीवरती सार्थ अभिमान आहे। सुरुवात करूया आजच्या मॅचला। ओव्हर टू कॉमेडी बॉक्स। थँक्यू सो मच धनंजय। भोसले तेरुंडा आणि त्यांच्या अगेन्स्ट जसविता चॅलेंजर्स कोळगाव या दोन संघादरम्यानची ही लढत। षटक क्रमांक पहिला गोलंदाज एक ट्रॅक वरती साहिल खांबे पाहायला मिळतोय। वैविध्यपूर्ण गोलंदाजी करण्यासाठी साहिल खांबे ओळखला जातो। समोर मात्र आपण पाहतो एक डॅशिंग लेफ्ट हँडर बॅट्समन पाहायला मिळतो अजय चौलकर। पहिल्या रात्रीमध्ये अजयने केलेली फलंदाजी अत्यंत दैदिप्यमान पद्धतीची होती। आज तो कशी बॅटिंग करणार? अजयच्या बॅटमधनं फटका चांगला आलाय, चढू जातो सीमारेषा पलीकडे। यस इट इज, अजयच्या बॅटमधनं येतोय एक भव्य दिव्य असा षटकार। साठी होती, पण अलिबाग प्रीमियर लीग मुळे खऱ्या अर्थानं अलिबागची एक वेगळी ओळख बनवली ती छोटम शेट्टी याने। नेक्स्ट बॉल, ओहो यावेळी मात्र आपण पाहतोय कमबॅक केले। बॅट्समनच्या रीच पासून चेंडू थोडा दूर ठेवला, अत्यंत चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू पाहायला मिळतोय। साहिल खांबे मॅन फ्रॉम दिखोडी मैदानावरती षटक क्रमांक पहिला टाकत असताना पाहायला मिळतोय। सुपर 8 चा दुसरा सामना मैदानावरती चालू आहे।
यावेळी मात्र आखूड टप्प्याच्या चेंडूवरती शॉर्ट ऑन पुल केलाय, फटका झालाय सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. पद्धतीच्या कामगिरीसाठी अजय ओळखला जातो. अगदी दडपण झुगारून कॅप्टन नॉक मैदानावरती तो खेळत असताना पाहायला मिळतोय. साहिल खांबेला त्याने मात्र टार्गेट केले. पहिल्या षटकामध्ये अजयच्या बॅटमधनं जे चांगल्या दर्जाचे फटके येतात ना, त्यामुळे आता एक चांगल्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म सेट होत असताना पाहायला मिळतोय भोसले वॉरियर्स थेरुंडा संघासाठी. साहिल खांबे आता मात्र टेन्शन मध्ये, दबावामध्ये. साहिलला आता काहीतरी वेगळं करावं लागेल. ओहो, इट्स अ क्लास सुपर डुपर शॉट बाय अजय चौलकर. यावेळी अजयच्या बॅट मधना डीप बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर येतोय दर्जेदार शानदार चौकार. हॅलो प्रितेश, थोडा वेळ घेतोय. व्यासपीठावर उपस्थित माता टाकादेवी मच्छीमार सोसायटीचे चेअरमन सन्माननीय अनिलजी भिंगारकर, त्यांच्या समवेत ग्रुप ग्रामपंचायत धोकडोयचे माजी सदस्य सन्माननीय नयनजी नाखवा आणि माता टाकादेवी मच्छीमार सोसायटीचे सन्माननीय माजी व्हाईस चेअरमन उमेशजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर होईल. अशोकभाई थळे यांना विनंती असेल की आपण मान्यवरांचा सन्मान करायचा आहे. त्यांच्या समवेत माता टाकादेवी मच्छीमार सोसायटीचे विद्यमान चेअरमन सन्माननीय ओमप्रकाश किल्लेकर यांचं देखील स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर होईल. तसेच विद्यमान व्हाईस चेअरमन माता टाकादेवी मच्छीमार सोसायटी एकनाथजी भिंगारकर यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. प्रितेश, थँक्यू सो मच अंकुर. गर्दीने कचाकच भरलेला शानदार मैदानावरती मी पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जातोय, जिथे पहिल्या षटकामध्ये साहिल खांबे बराचसा महागडा ठरला. अगदी एक्सपेन्सिव्ह ओव्हर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ओव्हर नंबर सेकंड सुमित भगत ऑन द ट्रॅक. पहिला चेंडू मात्र आपण पाहतोय थोडासा खूट टप्प्याचा ओमकार पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. ओमकारला जर आपण पाहिलं तर या टुर्नामेंट मध्ये त्याने खूप जास्त प्रमाणात स्ट्रगल केलाय, जास्त प्रमाणात संघर्ष त्याच्याकडून प्रत्येक मॅच मध्ये पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं ओमकार हा टेक्निकली साऊंड खेळाडू आहे. त्याला आता कुठेतरी आपल्या बॅटिंग वरती विचार विनिमय करावा लागेल आणि त्या अकॉर्डिंग बॅटिंग करणं गरजेचं आहे. यावेळी मात्र फटका पोचलाय, मिस टाइम आहे. डाऊन द बॉल सुमित आलाय अँड यस इट इज, ही टेक्स द कॅच. बिग ब्लो फॉर टीम भोसले वॉरियर्स तेरोंडा. सब तो काफी है. सोमजदीचे मैदानावरती आपण पाहतोय भोसले वॉरियर थेरुंडा संघासाठी आता बॅट्समन येतोय रोहित पाटील. अलिबाग कोळीवाड्याचा एक सुपरस्टार फलंदाज वन डाऊनला बॅटिंगला आलाय. क्रिकेटचा फॉर्मॅट कोणताही असो, वन डाऊनला बॅटिंग करणारा बॅट्समनची भूमिका नेहमी महत्त्वपूर्ण असते. सुमित भगत मात्र आपण पाहतो अगदी फायरी गोलंदाजी करत असताना या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये सुमित आपल्या फलंदाजीपेक्षा गोलंदाजीने चर्चेत राहायला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं कॅप्टनची रिस्पॉन्सिबिलिटी त्याने चांगल्या पद्धतीने, सक्षम पद्धतीने हाताळलेली पाहायला मिळाली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कॅप्टन मात्र आता अगदी चमकदार गोलंदाजी करतोय. रोहित पाटील कडे कपॅसिटी आहे, कपॅबिलिटी आहे इनिंग बिल्ड करण्याची. चांगल्या पद्धतीचे फटके नेहमीच त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळतात. आता पाहूया संघ अडचणीत असताना तो कशी बॅटिंग करेल. ओहो, व्हॉट अ फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस बॉलिंग बाय सुमित भगत. स्विंग अँड अ मिस. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या तिन्ही चेंडूवर एकही धाव खर्च केली नाहीये. अगदी क्वालिटेटिव्ह गोलंदाजी मैदानावरती सुमित करत असताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं बॅटिंग हा सुमितचा प्लस पॉइंट आहे, परंतु या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये त्याची गोलंदाजी
अफलातून पाहायला मिळाली. यावेळी रोहितच्या बॅटमधनं क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर येतोय. एक्स्ट्राऑर्डिनरी शानदार चौकार. पाटील मात्र आपण पाहतोय या चौकारनिशी आपल्या धावांचं अकाउंट ओपन करतोय. आपल्या इनिंगला मात्र प्रारंभ करतोय. खऱ्या अर्थानं हा फटका येणं गरजेचं होतं, कारण त्या आधी धावा येत नव्हत्या. इथे मात्र आपण पाहतोय मोठा हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी कमी गतीनं बॅट वरती आला, कुठेतरी बॅटच्या टोला चेंडू लागला. त्यानंतर चेंडू मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतोय. धाव येत नाहीये. सुमित भगत मात्र कमालीची गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. दिमाखदार पद्धतीचं पुनरागमन त्याने मात्र या षटकामध्ये करून दाखवले. जिथे पहिल्या षटकामध्ये 17 धावा आपण पाहिल्या, तिथे दुसऱ्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये केवळ 4 धावा त्याने आतापर्यंत दिल्यात. यावेळी रोहितच्या बॅटमधनं ओव्हर द बॉलर हेड स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर. इट्स अ बिगी. मेरे साथ में यहाँ पर है आपण भाऊ कुठून आलात मॅच बघण्यासाठी? हशिवळी गाव. क्या बात है. तुम्हाला काय वाटलं हा सामना कोण जिंकेल, तोरंडे या कोळगाव? क्रिकेट आहे, काही सांगू शकत नाही, कोणी जिंकू शकतं. कोणी जिंकू शकतं. सर्वांनी जोर आपण हात वरती करूया. येस, गणपती बाप्पा मंगळ मूर्ती. कसं वाटतं तुम्ही हे पब्लिक पाहून आणि ग्राउंड पाहून? DY पाटील स्टेडियमला आल्याचा फील होतो. क्या बात है. DY पाटील स्टेडियम को फेल कर दिया. ओहो वाव. ओ टू कॉमेडी बॉक्स. थँक्यू व्हेरी मच धनंजय. प्रितेश थोडा वेळ घेतो. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय राजूजी चुणेकर साहेब समाजसेवक यांचं स्वागत आणि सन्मान होईल. त्यांच्या समवेत रेवदांडा येथील सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय राहुलजी गणपत साहेब यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. त्यांच्या समवेत श्री विक्रमजी सुर्वे सामाजिक कार्यकर्ते यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. त्याचप्रमाणे रोशनजी चाफेकर साहेब भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. श्री वैभवजी कुलकर्णी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. त्यांच्या समवेत कमलेशजी चांदेकर साहेब महिला बालविकास अधिकारी रोहा पोलीस ठाणे यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. तसेच महेशजी ठाकूर रोहा तालुका अध्यक्ष युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. यावेळी अजयच्या बॅटमधनं फटका फसलाय आणि तेथे मात्र आपण पाहतोय चांगला झळ टिपलाय सुबोध नाखवाने. महत्वाचा खेळाडू जायला आता मात्र तंबूच्या अश्राला परत. मोठा धक्का, मोठा हादरा भोसले वॉरियर्स तेरुंडा संघासाठी. अडथळा दूर केलाय. अत्यंत दिमाखदार पद्धतीने अजय चोलकरने आपल्या संघाला स्टार्ट पण दिला होता. नवीन खेळाडू आपण पाहतोय प्रारंभ पाटील, झिराटच्या मातीतील खेळाडू पाहायला मिळतोय. प्रारंभ पाटील एक वेगळ्या आत्मविश्वासाने खेळणारा खेळाडू आहे. ज्यावेळी संघ अडचणीमध्ये असतो त्यावेळी नेहमी तारणहाराची, संकटमोचकाची भूमिका प्रारंभ चांगल्या पद्धतीने बजावत असतो. मैदानावरती आता 2 फलंदाज बाद झालेत, त्यामुळे कुठेतरी रोहित पाटील आणि प्रारंभ पाटील या 2 पाटीलांमध्ये चांगल्या पद्धतीने पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. आपण जर एक नजर टाकली ग्राउंड कडे तर अगदी खचाखच भरलेलं स्टेडियम पाहायला मिळते. तुडुंब गर्दी या मॅचला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं हे अलिबाग प्रीमियर लीगचं यश आहे. छोटम शेठ याने खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ग्रामीण खेळाडूंना एक आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा प्लॅटफॉर्म या स्पर्धेच्या निमित्तानं उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे त्यांचा सुद्धा आपण कौतुक करूया आणि जाऊया मैदानावरती.
प्रारंभ पाटील पहिला चेंडू ऑन द राईट खेळायचा प्रयत्न जरूर करतोय. साहिल खांबे हा खडूस वृत्तीचा खेळाडू आहे. पहिल्या षटकामध्ये जरी त्याने धावा दिल्या असल्या ना तरी सुद्धा आपण पाहतो या षटकामध्ये तो बॅक ऑन ट्रॅक आलाय. चांगल्या पद्धतीने तो गोलंदाजी करतो. अगदी वैविध्याने नटलेली गोलंदाजी अद्यापर्यंत पाहायला मिळाली. हा चेंडू मात्र आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर पाहायला मिळतोय. पंच सांगतायत की या चेंडूवरती वाईटच्या रूपाने एक धाव येईल. नाव स्कोर मूव्ज ऑन 32. 32 धावा फलकार पाहायला मिळतात. प्रारंभ पाटील तो स्लॉगवरला बॅटिंग करतो. त्याला आज मात्र प्रमोट केले आणि त्यानंतर पाहूया तो कशी बॅटिंग करेल. यावेळी मात्र टायमिंग अगदी खराब पाहायला मिळतोय. जो फटका एक्सपेक्टेड होता ना तो फटका मात्र लगावता आला नाहीये. चांगल्या दर्जाची गोलंदाजी साहिल खांबेने करून दाखवले. साहिल खांबे मात्र आपण पाहतोय अगदी वैविध्यपूर्ण त्याने गोलंदाजी करतोय. अगदी स्पॉट ऑन गोलंदाजी त्याने मात्र या षटकामध्ये करून दाखवले. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, अॅक्युरसी वाली गोलंदाजी, अचूकतेवरती भर देणारी गोलंदाजी आपण मात्र पाहतोय. रोहित पाटीलच्या बॅट मधना फटका आलाय मोठा पण लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. त्याने टिपलाय शानदार कॅच. 1 मोर विकेट डाऊन फॉर टीम भोसले वॉरियर्स तेरोंडा. मैदानावरती आपण पाहतोय नवीन खेळाडू एंट्रोड होतोय जयेंद्र बलकवडे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय धाव फलकावरती नेल्सन फिगर पाहायला मिळते. 33 लॉस ऑफ 3 विकेट. चांगल्या दर्जाची गोलंदाजी, अगदी गुणवत्तापूर्ण पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. ओव्हर नंबर 3 मैदानावरती चालू असलेले पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातील. 1 टू गो. बात है, मैं एक समझ रहा पूरा भारतीय जनता पार्टी का यहाँ पर निशानी पर शर्ट बनाया हुआ एक कार्यकर्ता आता हुआ. जोरदार तालियां यहाँ पर. जय श्री राम. यावेळी मात्र आपण पाहतोय कॅमेरामॅन बलकवडेचा फटका फसलेला पाहायला मिळते. सिंगल मिळते. 34 धावा फलकार लागल्यात आणि पुढील 2 षटकाला घेऊन जातो कपिल ठाकूर यांच्याकडे. कपिल थोडा वेळ घेतो. कपिल व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय कृष्णाजी पाटील साहेब विशेषतः मुरुड नांदगाव येथून या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान होईल. त्यांच्या समवेत श्री प्रतापजी म्हात्रे ग्रुप ग्रामपंचायत सासवण्याचे माजी सदस्य यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. तसेच श्री सुहासजी घोणे साहेब रेवदंडा येथील सामाजिक कार्यकर्ते त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. त्यांच्या समवेत ग्रुप ग्रामपंचायत साळावचे उपसरपंच सन्माननीय दिनेशजी बापळेकर यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. तसेच संजयजी तेलगे अंदोशी येथील सामाजिक कार्यकर्ते त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. त्यांच्या समवेत श्री द्वारकाधीश ग्रामस्थ वळवली येथील सामाजिक कार्यकर्ते श्री किशोर पाटील बंधू यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. श्री दत्ताराम पोसू पाटील यांचं देखील स्वागत सन्मान होईल. श्री रसिकजी पाटील साहेब, श्री महेंद्रजी चवरकर साहेब, श्री भालचंद्र पाटील साहेब, श्री शैलेश बनप साहेब आणि श्री प्रशांत पाटील साहेब यांचं देखील स्वागत आणि सन्मान व्यासपीठावरून होईल. प्रितेश. थँक्यू सो मच अंकुरजी. जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. पहिला चेंडू सुबोध नाखवा मॅन फ्रॉम सासवड. कॅमेरामॅन रफ्तार का सौदागर. आपली गती, आपला वेग याचं समन्वय साधतोय आणि खऱ्या अर्थाने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. समोर असलेला फलंदाज जयेंद्र बलकवडेला या ठिकाणी गिली चूप केलाय, गप्प बसवलंय, थांबवलंय, रोखलंय. सुबोध पुन्हा एकदा यावळचा हा बॉल बॅकची एज बिहाइंड द विकेट. कॅचेस विन मॅचेस. फलंदाज जयेंद्र बलकवडे स्वास्थ्यामध्ये होत आहे. मैदानाच्या दिशेने, मैदानाच्या बाहेर मार्गस्थ.
असलेलं आहे सर, आपलं नाव काय आहे? राजू भगत धोकोडे. धनंजय, एक मिनिट धनंजय. श्रीगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते सन्माननीय साळुंके साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांना विनंती असेल की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. धनंजय. थँक्यू. काही धोकोडचे कार्यकर्ते आलेले आहेत, प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांच्याशी थेट बोलतोय. सर, कसं वाटतं या ठिकाणी? अगदी स्टेडियम मध्ये बसल्यासारखं वाटतंय आणि भरपूर मजा आम्हाला येत आहे. छोटम शेठ सारखं बोलणं, छोटम शेठचा मी मोठा फॅन आहे. मी फर्स्ट टाइम क्रिकेटच्या मॅच होलं ते आमच्या निमंत्रणाला मान देऊन ते आले आणि मला खूप देऊन गेले. त्यांचं मी खूप शतशः आभारी आहे. थँक्यू सो मच. आपण पुन्हा बोलूया या ठिकाणी मैदानाच्या मध्ये. या ठिकाणी मॅच चालू आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद धनंजय जी. अलिबाग प्रीमियर लीग सीझन 3 चं आयोजन आपण पाहतोय. क्वार्टर फायनलच्या मॅचेस आपण पाहतोय. सामना क्रमांक पहिला क्वार्टर फायनलचा आपण पाहतोय, जिथे करंट रन रेट 10.20 ची सरासरी या ठिकाणी आहे. प्रोजेक्टेड स्कोर 50 होऊ शकेल. लो फुल टॉस पद्धतीचा चेंडू, अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन. सासवणे गावाकडून येणारा हा खेळाडू एका छोट्या गावामधून येतोय, परंतु स्टँडर्ड पहा या खेळाडूचा. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं हे माझं वैशिष्ट्य आहे आणि मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी इथे आलेलो आहे. जसविता चॅलेंजर्स कोळगाव संघाला या ठिकाणी विजयाच्या दिशेने नेण्यासाठी आलेलो आहे आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी. सुबोध पुन्हा एकदा. यावरचा शॉट कनेक्शन इन प्रॉपर आहे. बॉल आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फलंदाज सम्राट का होता है आटा और आउट होने वाले बल्लेबाज को हम कहते हैं टाटा बाय बाय. मी पुन्हा बोलतो. या ठिकाणी आपल्यामध्ये या ठिकाणी वॉक करून एक ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप आहे, त्याचे अध्यक्ष या ठिकाणी बसले. सर, आपलं नाव काय? नमस्कार. या ठिकाणी अलिबाग प्रीमियर लीग 2024 सन्माननीय रायगड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय छोटम शेठ यांनी अलिबाग प्रीमियर लीग 2024 ही या ठिकाणी अलिबाग स्तरावर, तालुका स्तरावर ठेवून एक राज्य पातळीचा, आंतरराष्ट्रीय पातळीचा दर्जा या ठिकाणी मिळवून दिल्याचा आनंद या ठिकाणी होत आहे. मी या त्यांच्या सर्व सहकार्यांचे आणि सन्मान्य श्री छोटम शेठ भोईर यांचे मनापासून या युवा कार्यकर्त्यांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो. त्यांचं हे तिसरं पर्व आहे. ते पर्व सातत्यानं असंच पुढं राहत राहो अशा शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. षटकार येतोय. आपण पाहतोय ज्या पद्धतीने फलंदाजाने वैभव कांबळेने हा शॉट खेळलाय. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल कशा रीतीने हा शॉट खेळलाय. सुबोध गोलंदाजीसाठी आलाय. शफल झालाय फलंदाज. फुल टॉस पद्धतीचा चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 4 चेंडूंवर कोणतीही धाव नव्हती. तिथे मात्र 2 विकेट्स आल्या होत्या. मागील विकेटचा विचार केला तर आउटसाइड ऑफ स्टंपला वाईड लाईनवर या ठिकाणी यॉर्कर टाकला होता. तशाच पद्धतीचा प्रयत्न वारंवार पाहायला मिळाला, परंतु जशास तसं प्रत्युत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे. फुल टॉस चेंडू, त्यावर मोठा प्रहार. चेंडू गेलाय सीमारेषा पार. धावसंख्येमध्ये झालेला आहे बदल. धावसंख्या झालेली आहे त्या पूर्णतः 40 धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहतोय. सुबोध नाखवाने कमबॅक करून दिलं होतं, परंतु मी नेहमी म्हणत असतो की चांगल्या एका नवीन शर्टावर चिखल उडवण्यासारखा या ठिकाणी फलंदाजी वैभव कांबळेने आल्या आल्या करून दिलेली आहे. अभी तो मैंने स्टार्ट किया है, अभी और बहुत कुछ बाकी है असं सांगणारा तो फटका होता. वैभव कांबळे हा सुद्धा अलिबाग मधील खेळाडू आहे. अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी करत असतो. पुन्हा एकदा फुल टॉस फाईन लेग क्षेत्रामध्ये गेलाय, परंतु पंचांचा इशारा येतो. इट्स अ भीमा डिलर, इट्स अ नो बॉल. क्रिकेटच्या नियमावली नियम क्रमांक 21, रूल नंबर 21, एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट इन क्रिकेट. आता उघडा डोळे पहा नीट. हा चेंडू असेल फ्री हिटचा. मोठे मोठे फटके मारावे लागतील. मंजिल भी उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है और पंखों से कुछ नहीं होता.
हौसलों से उडान होतीये. नो बॉल क्रमांक 14 आमचे धरणे गुरुजी या ठिकाणी सांगत आहेत. खऱ्या अर्थाने खूप चांगल्या पद्धतीची स्कोरिंग या ठिकाणी करत आहेत. यावेळी स्ट्राईक एंडला असेल जिराट गावचा एक नवतरुण हार्ड हिटर प्रारंभ पाटील. यावेळचा चेंडू खोलवा टप्प्याचा अलॉंग द कार्पेट लॉंग ऑनच्या दिशेला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. अशा पद्धतीची गोलंदाजी अपेक्षित होती. षटक समाप्त झालेले आहे. 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. तिथे मात्र आपण पाहतोय 43 धावसंख्या. आरती फळीला तंबूच्या दिशेने मार्गस्थ केलेले आहे. सुबोधने चांगली गोलंदाजी केली. 2 विकेट मिळवल्या आणि 7 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्या. त्यामुळे चांगलं षटक स्लॉगिंग ओव्हरमध्ये टाकत असताना त्यांनी या ठिकाणी आपल्या संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी जरूर केलेली आहे. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता प्रारंभ आणि वैभवच्या मध्ये या ठिकाणी थोडीशी बातचीत चालू आहे. स्ट्रॅटेजी मध्ये बदल या ठिकाणी करताना पाहायला मिळते. शेवटचे 6 चेंडू येणार आहेत. कशा रीतीने कशा पद्धतीने होईल पुन्हा एकदा आपण वळतोय स्टेजकडे जिथे अंकुर करत आपलं वेट करत आहेत. थँक्यू. या ठिकाणी पुन्हा बसलेला आहे क्राऊड मध्ये सिद्धार्थ या ठिकाणी बसलेला आहे. या ओव्हर नंतर सिद्धार्थ आपण पुन्हा येऊया या ठिकाणी. धनंजय धन्यवाद. व्यासपीठावर उपस्थित विशेषतः पनवेल येथून या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले ग्रुप ग्रामपंचायत विचुंबेचे सरपंच सन्माननीय रवींद्रजी भोईर साहेब यांचं स्वागत आणि सन्मान होईल. त्यांच्या समवेत श्री अनंत गायकर साहेब सदस्य ग्रुप ग्रामपंचायत विचुंबे यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. तसेच अविनाशजी गायकवाड सदस्य ग्रुप ग्रामपंचायत विचुंबे व अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. श्री नयनजी भोईर विचुंबे येथील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. श्री अमोलजी रामाणे विचुंबे येथील भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते. तसेच सादिकजी रोगे रोहा न्हावे येथील सामाजिक कार्यकर्ते यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. कपिल. थँक्यू सो मच. षटकार आलाय प्रारंभाच्या बॅट मधून 49 धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. निमिषचा हा चेंडू आउटसाइड ऑफ द मंगलने गोलंदाजी मर्यादे कक्षेमधील चेंडू आहे. लवड अपील मध्ये उत्साह जास्त आत्मविश्वासाची कमी आहे. बेहतर से बेहतर की तलाश करो. मिल जाए नदी तो समुंदर की तलाश करो. टूट जाता है शीशा पत्थर की चोट से टूट जाए पत्थर ऐसा शीशे की तलाश करो. प्रारंभ सुद्धा तशाच पद्धतीचा खेळाडू आहे. मागील चेंडूवर षटकार त्यानंतरचा निमिष कडून झालेला कमबॅक. पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द विकेट. कनेक्शन इनप्रॉपर आहे. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथे क्षेत्ररक्षण आहे. मिळेल फक्त 1 धाव. संमिश्र स्वरूपाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. 50 धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहायला मिळते. फलंदाजी करणाऱ्या संघाची भोसले वॉरियर्स थेरोंडा संघाची आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुरुवात अजय चौलकरने दिली होती. तदनंतरच्या काळामध्ये त्याच्या समवेत असलेले अन्य काही खेळाडू त्यांनी सुद्धा 1-1 2-2 शॉट खेळले. परंतु आता एंड ऑफ द ऑर्डर वैभव कांबळे प्रारंभ पाटील यांच्यावर आता जबाबदारी असणार आहे. रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे. आता स्वतःला सिद्ध करावं लागेल. स्वतःला सिद्ध करण्याची ज्याच्याकडे ताकद असते त्याच्याकडे जग जिंकण्याची ताकद असते असं नेहमी म्हटलं जातं. मग वैभव कांबळे त्याच दर्जाचा खेळाडू आहे. निमिष एक नवतरुण आहे. गति परिवर्तन सृष्टि का सबसे बड़ा नियम होता है. विकेट नंबर 6 वैभव कांबळे इज गॉन बैक टू द पवेलियन. कम ऑन टीम मास्टर. को खुशी मत समझो. हर गम को गम मत समझो. अगर इस दुनिया में जीना है ना तो खुद को किसी से कम मत समझो. तशाच पद्धतीची गोलंदाजी. पहिले 3 चेंडू तेज तर्रार टाकले. आता काय केलं गती परिवर्तन केलं. थोडासा मागे चेंडू टाकला. आउटसाइड ऑफ स्टंपला टाकला. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न तुम्ही स्क्रीनवर पाहू शकाल. जास्त काळ चेंडू हवेमध्ये राहिला. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला होता. थोडे पुढे धावत आला. चेंडूला कॅच केलंय वैभव कांबळे. निराश हताश स्क्रीनवर पाहू शकाल. मॅन फ्रॉम कोलगाव निमिष पाटील. 50 धावसंख्या 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये. कशा पद्धतीचा चेंडू. चांगली ऍक्शन. आकाशाकडे पाहिलंय.
तिथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलेत लॉंग ऑफ वरून आणि तिथे मात्र झेल पकडला जातोय. प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं मैदान आपण पाहतोय. आज आमच्या सोबत चंदूजी शेट्टी आहेत, यासिनजी मर्चंट आहेत, अंकुरजी गरत आहेत, आमचे धनंजयजी आहेत आणि आमचे जिराडगावचे आमचे परम मित्र प्रितेशजी पाटील सुद्धा आहेत. मैदानामध्ये मानफ्रॉम नवगाव दिगंबर हामणे मैदानामध्ये आलेले आहेत. शेवटचे 2 चेंडू येणं बाकी आहेत. तरणे सर आम्हाला सांगतायत की या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा खर्च केलेले आहेत. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. निमिष लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने. या वर्ल्डचा फुलातून गतीचा चेंडू पहा. गती गती रफ्तार का सौदागर. देयर इज नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. बॉल जातोय विकेट कीपरच्या सुमित भगतच्या दस्तान्यांमध्ये. कान मंत्र कशा पद्धतीचे असतात बघा ना. आखो में गोलंदाज आणि विकेट कीपर यांच्यामध्ये इशारे झाले. इथे चेंडू टाक, आउटसाइड ऑफ स्टंपला टाक. यशस्वीरित्या गोलंदाजी. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रफ. चौकार. पर ओवर समाप्त हो चुका है और कुछ दर्शक यहाँ पर मेरे साथ में जुड़े हुए हैं. दादा आपलं नाव काय? सर्वप्रथम आपण कुठून आलात मॅच बघण्यासाठी या ठिकाणी? सिद्धार्थ म्हात्रे नाव आहे माझं. मी धोकोडे गावातून आलोय आणि चोटम शेठचा खूप मोठा फॅन आहे मी. आणि चोटम शेठचे दरवर्षीप्रमाणे नियोजन आयोजन खूप सुंदर असतं. त्यामध्ये काहीतरी चांगले बदल करावे हे करून दाखवतातच. आणि आम्हाला छोटम शेठला आमदार झालेलं बघायचं आहे. आणि नाद करा पण छोटम शेठचा कुठे. क्या बात है. आमदार छोटम शेठ झालेच पाहिजे. जय श्रीराम. धन्यवाद. आपलं बरोबर आपण पुन्हा बोलूया या ठिकाणी. आपण स्क्रीनवरती आहात. अरे छोटम शेठचे फॅन या ठिकाणी बसलेले. आपण पुन्हा बोलूया. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. संघ जे आहेत तिचा सामना जो होणार आहे आपण कर्णधार पुढे यायचंय टॉससाठी या ठिकाणी. धनंजय. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय अनिलजी घरजाळे साहेब, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका कार्यकर्ते, त्यांच्या समवेत श्री निखिलजी बोरोले, IT सेल रोहा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, तदनंतर परेशजी चितळकर सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान रोहाचे कार्यकर्ते आणि किशोरजी पाटील वळवले येथील सामाजिक कार्यकर्ते यांचं स्वागत आणि सन्मान होईल त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. धनंजय. थँक्यू. या ठिकाणी आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. संघ या ठिकाणी समोर यायचंय. चला तिसरा जो सामना टीम चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. कपिल एक मिनिट धनंजय थोडा वेळ. मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जे प्रेक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती असेल की या अलिबाग प्रीमियर लीग पर्व 3च्या स्पर्धेसाठी शुभाशीर्वाद देण्यासाठी पनवेल तालुक्याचे लाडके आमदार सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर यांचं मैदानात आगमन होतंय. तरी आपण त्या ठिकाणी वाट मोकळी ठेवायची आहे. मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर यांचं शुभ आगमन आपण अलिबाग प्रीमियर लीग पर्व 3च्या माध्यमातून मैदानात होताना पाहतोय. आहे टॉससाठी या ठिकाणी यायचंय. समोर या. नाणेफेकीचा कौल मनीषदा या ठिकाणी यायचंय. आपण 2 संघ या ठिकाणी आलेले आहेत. मॅच स्टार्ट होण्याच्या अगोदर आपण कौल करणार आहोत. मनीष भाई या ठिकाणी या ना. प्रशांत. सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर पनवेल तालुक्याचे सन्माननीय आमदार तसेच सिडकोचे
माजी अध्यक्ष, सिडकोमध्ये कार्यरत असताना प्रशस्त आणि सुसज्ज अशी शहर निर्माण करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून नवी मुंबई, पनवेल, उरण या औद्योगिक दृष्ट्या प्रगत तालुक्यांमध्ये आपण पाहिलं, असे सर्वांचे लाडके सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर व्यासपीठाकडे मार्गक्रमण करतायत. सहर्ष स्वागत आहे प्रशांतदादा ठाकूर. हार्टिएस्ट वेलकम. आदरणीय छोटम सेठ आणि संपूर्ण शिराड ग्रामस्थांच्या वतीनं आपलं अलिबाग प्रीमियर लीग पर्व 3 च्या या देदीप्यमान क्रिकेट स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. विनंती असेल सर्व मान्यवरांना की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचंय. सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर, सामन्याला सुरुवात करायची आहे. धन्यवाद. बँड पथकाचे आभार. कपिल, मॅच स्टार्ट करा. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालेला आहे. तिथे 54 धावसंख्या झालेली आहे आणि जिंकण्यासाठी 30 चेंडूंमध्ये 55 धावसंख्येची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रन रेट 11चा आहे. 30 चेंडू 55 धावा की 5 षटक 55 धावा. दुसऱ्या सत्राकडे आपण वळणार आहोत, जिथे जिराडगावचा बुलंद आवाज आपल्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडला जाईल. प्रितेश पाटीलकडे पुन्हा एकदा वळतोय. थँक्यू सो मच कपिल. जिंकण्यासाठी आपण पाहतोय प्रितेश, सामन्याला जोपर्यंत सुरुवात होते तोपर्यंत आताच व्यासपीठावर विराजमान झालेले सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर, पनवेल तालुक्याचे लाडके आमदार, तसेच आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांचा वसा आणि वारसा ज्यांनी यशस्वीपणे पुढे नेण्याचं काम त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अविरतपणे चालू आहे. तसेच एक विशेष बाब म्हणजे क्रीडा क्षेत्रावर विशेष प्रेम असलेले सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर यांना माझी विनंती असेल, आपण अलिबाग प्रीमियर लीग पर्व 3 च्या माध्यमातून साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ आणि ग्रामस्थ शिराड यांच्या वतीनं सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तिकडेच घ्या. साई क्रीडा मंडळाच्या सन्मानानं सन्मानित होत आहेत आदरणीय प्रशांतदादा ठाकूर, पनवेल तालुक्याचे लाडके आमदार. आणि साहेबांबद्दल एक विशेष गोष्ट सांगतो मित्रांनो, राजकीय नेत्यांची मुलं फारशी कमी क्रीडा क्षेत्राकडे वळतात, परंतु साहेबांचा अपूर्व, साहेबांचा चिरंजीव याने कुस्ती क्षेत्राला निवडलंय. पनवेल तालुक्याच्या सिकेटी तालमीचा तो पैलवान आहे आणि राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये चांगली चमकदार कामगिरी त्याच्या माध्यमातून आम्ही पाहिली आहे. धन्यवाद दादा. अलिबाग प्रीमियर लीगच्या माध्यमातून आदरणीय छोटम सेठ आणि साई क्रीडा मंडळाच्या वतीनं मी आपलं सहर्ष स्वागत करतो आणि ऋण व्यक्त करतो. तसेच साहेबांच्या समवेत उपस्थित असलेले राजेशजी महापारा साहेब, जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. धनंजयजी माळवी यांना विनंती असेल की आपण राजेशजी महापारा साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे.
या सन्मानानंतर माझी विनंती असेल आदरणीय प्रशांतदादा ठाकूर यांना की आपण आपलं मनोगत अलिबाग प्रीमियर लीग पर्व 3च्या माध्यमातून व्यक्त करायचं आहे. प्रितेश मॅच कंटिन्यू करा. इनिंग ब्रेक मध्ये प्रशांतदादा ठाकूर आपलं मनोगत व्यक्त करतील. थँक्यू सो मच अंकुर. मैदानावरती वैभव आंबुकरची वैभवशाली गोलंदाजी आपण पाहतोय. ज्या वैभव आंबुकरला भोसले वॉरियर ठेवण्या संघाने बेस्ट प्राइस वरती विकत घेतलं होतं, त्याने पहिल्या दिवशी सुद्धा कमालीची गोलंदाजी केली. आता सुद्धा आपण पाहतोय आल्या आल्या पहिल्या 2 चेंडूवरती 2 महत्वपूर्ण खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवलाय. प्रितेश, प्रेक्षकांमध्ये जर पाहिलंच ना गॅलरी क्रमांक 1 मध्ये तिथे हाशिवरेचे काही प्रेक्षक आलेले आहेत. जय श्रीरामांचा झेंडा घेऊन आलेले बघा, किती आपुलकीने या ठिकाणी ईर्ष्येने फिरवत आहेत. अलिबाग प्रीमियर लीग मध्ये या सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ओडिओ प्रितेश. हेलो हेलो हेलो, क्या बात है. ये भगवा रंग इस वक्त लहराते हुए नजर आता हुआ. ओवर टू कमेंट्री बॉक्स. हेलो हेलो हेलो. वैभव आंबुकर आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना कमाल करतोय. पहिल्या षटकामध्ये कमाल आणि धमाल वैभव आंबुकरने उडून दिले. 55 धावसंख्येचा टार्गेट आहे आणि 55 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मात्र आपण पाहतोय वैभव आंबुकर आपल्या फॉर्म मध्ये येतोय. पहिल्या षटकामध्ये अगदी प्रभावी आणि भरीव गोलंदाजी तो मात्र करतोय. खऱ्या अर्थानं आपल्या भेदक माराच्या जोरावरती फलंदाजांवरती तो निर्विवाद वर्चस्व गाजवताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत अफलातून गोलंदाजी त्याने करून दाखवले. नेक्स्ट बॉल. यावेळी फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर, कनेक्शन दर्जेदार, चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. 6 धावांसाठी मायटी मार्वलस षटकार. सुमित खडे व्यावसायिक क्रिकेटचा फारसा अनुभव आहे आणि तोच अनुभव तो मैदानावरती यूज करत असताना पुन्हा एकदा सुमितच्या बॅट मधनं लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. 6 धावांसाठी येतोय एक बहारदार षटकार. आउटस्टैंडिंग टूर्नामेंट के लिए फिर जोरदार तालियां चाहिए. शांतता, संयम आणि तदनंतर मात्र परफेक्ट कार्यक्रम करत असताना पाहायला मिळतोय सुमित भगत. सुमित भगत आता मात्र डेंजरस स्वरूपाची बॅटिंग करतोय. गोलंदाज पहिल्या षटकातील वैभव आंबुकर वरती त्याने मात्र प्रहार केलेत. चांगल्या पद्धतीचा काउंटर अटॅक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावफलकावरती 13 धावा आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय रेवदंडा गावचा खेळाडू प्रज्वल ठाकूर. पाहूया आता प्रज्वल ठाकूरची गोलंदाजी मैदानावरती कशा पद्धतीने पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवरती 2 फलंदाज अगदी लवकर बाद झाले, अगदी स्वस्तात बाद झाले, पण त्यानंतर कर्णधाराने ही जबाबदारी आपल्या खांद्यावरती उचलली. हे शिवधनुष्य जे होतं ना ते आपल्या खांद्यावरती उचललं आणि त्यानंतर आपण पाहतोय 13 ऑन द बोर्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर. ओव्हर नंबर 2 गोलंदाज प्रज्वल ठाकूर स्टेजकडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंड वरती साहिल मात्र पाहायला मिळतो बॅटिंग करण्यासाठी.
पहिला चेंडू कमी गतीने चेंडू फिरवलाय आणि तदनंतर आपण पाहतोय वैभव आंबुकरने टिपला एक शानदार झल. विकेट नंबर 3 बॅक टू द पवेलियन. 1 more wicket डाऊन. सबसे आगे हिंद वरती आपण पाहतोय अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळालेत. अगदी पहिला चेंडू पासून आशा निराशेच्या हिंदोळ्यावर झुलणाऱ्या मॅच मध्ये जिंकणार कोण. सुपर 8चा सामना आहे आणि या सुपर 8च्या सामन्यामध्ये प्रत्येक संघाकडून अगदी सुपर स्टनिंग स्वरूपाचा परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. दोन्ही संघातील खेळाडू अगदी दमदार कामगिरी देत असताना पाहायला मिळतात. तगडा परफॉर्मन्स सादर करत असताना मैदानावरती पाहायला मिळतात. नवीन खेळाडू मात्र आपण पाहतोय बॅटिंग साठी जसवेदा चॅलेंजर्स अमरदीप कोळगाव संघाकडून येतोय प्रणीत म्हात्रे, मान फ्रॉम मिळकतकार. प्रणीत कडे सुद्धा आपण पाहिला ना एक्सपिरियन्स भला मोठा आहे. अनेक वेळा क्रिकेटच्या पटलावरती त्याने चांगल्या नेत्रदीपक इनिंग साकारल्यात. आज मात्र त्याचा संघ अडचणीत आहे, त्याचा संघ संकटात आहे आणि त्यावेळी तो कशा पद्धतीने कामगिरी करतील इथे मात्र संघर्ष करावा लागेल. कारण ते म्हणतात ना जेवढा मोठा संघर्ष यश सुद्धा तितकंच मोठं. प्रणीतसाठी हा चेंडू ते मात्र आपण पाहतो रिव्हर्स अटेम्प्ट केलाय पण गोलंदाज प्रज्वल अगदी हुशार आहे. चलाकीने गोलंदाजी करतोय, कल्पकतेने गोलंदाजी करतोय, फलंदाजाला रीड करतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी या ओव्हर मध्ये पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं आपल्या गोलंदाजीमध्ये असलेलं कसब, कौशल्य, तंत्र शानदारपणे मैदानावरती तो दाखवून देतोय. प्रज्वल ठाकूर दुसऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. ओहो, यावेळी स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा या पद्धतीने हा सामना पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये थोडासा महागडा ठरला वैभव पण दुसऱ्या षटकामध्ये त्याची ही उणीव, त्या षटकाची कमतरता गोलंदाज प्रज्वल ठाकूरने पूर्णतः भरून काढलेली आहे. लेग कटर पाहायला मिळाला परंतु त्यावरती फटका अगदी चांगला. सिंगल मिळेल, स्ट्राईक मात्र रोटेट केली जाईल. इनफॉर्म बॅटर संघाचा संघनायक आता सुमित बघत बॅटिंग करण्यासाठी स्ट्रायकिंग एंड वरती येतोय. सुमित वरती आता खऱ्या अर्थानं महत्वाची जबाबदारी पाहायला मिळते. क्राऊड मध्ये आपण पाहू शकतो अगदी भरगच्च असं भरलेलं मैदान. अलिबाग प्रीमियर लीग सीझन 3 ला मिळालेलं अद्भुत स्वरूपाचा प्रतिसाद आपण पाहतोय. छोटम शेट यांचं आपण खऱ्या अर्थानं कौतुक करूया. त्यांनी एवढा मोठा प्लॅटफॉर्म उभा करून दिलाय संपूर्ण अलिबाग वासियांसाठी. मैदानावरती प्रज्वलची गोलंदाजी मात्र आपण पाहतोय अत्यंत चांगल्या पद्धतीच्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. प्रज्वल कडनं आपण जर पाहिलं तर चेंडू फिरवण्याची कॅपॅसिटी आहे आणि मैदानावरती चांगले कटर तो टाकतोय. बॅकफुटला जात असताना कट केला परंतु पॉइंटचा क्षेत्ररक्षक जयेंद्र बलकवडेने अत्यंत दिमागदार पद्धतीने चेंडू फील्ड केलाय. प्रत्येक धाव रोखण्यासाठी प्रयत्न चालू असलेला आपण पाहतोय. गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांनी सुद्धा तितकी चांगल्या पद्धतीची सहाय्य मिळते. 1 to go. ओहो, इट्स अ क्लास ओव्हर द कव्हर. अप्रतिम शॉट पाहायला मिळतो ज्यांचा सीमा रेषा पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द रॉफ फॉर 4 रन्स. याचा अनालिसिस करण्यासाठी घेऊन जातो आमचे मित्र कपिल ठाकूर याचकडे. अरे भाई कोलगांव के सपोर्टर कितने हाथ ऊपर करके बताइए. कोलगांव वाले कितने लोग हैं मैदान में? कोलगांव वाले कितने? हॅलो जास्त टीम मीटिंग घेऊ नका. टाइम लावलेला आहे 20 मिनिटांमध्ये 4 षटकं हाताळायची आहेत. आतापर्यंत भाई भोसले वॉरियर कहां पर है? उनके सपोर्टर कहां पर है? हाथ करके बताइए कहां पर है. पूरा शहर में हाथ ऊपर बताइए. भोसले वॉरियर किधर है? हॅलो, थँक्यू सो मच धनंजय जी. 11 मिनिटं खेळाची पूर्ण झालेली आहेत. 2 षटकांमध्ये 11 मिनिटं यूज केलेली आहेत त्यामुळे 2 षटकं ही 9 मिनिटांमध्ये टाकावीच लागतील. टाइम स्टार्ट केलेला आहे.
18 धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय, जिथे प्रणीत आपल्याला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. सुमित भगतने चांगली फलंदाजी केलेली आहे. एक सपोर्टिंग रोल आता प्रणीतला अदा करावा लागेल. 18 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. जय पवार सर आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतात. त्यांचा संपूर्ण पॅनल या स्पर्धेमध्ये पंचगिरी करतायत. अचूकरित्या या ठिकाणी पंचगिरी करतायत. नवीन गोलंदाज पॉवर प्लेची षटक समाप्त झाल्यानंतर मॅन फ्रॉम अलिबाग कोलीवाडा रोहित पाटील बॅकफुटला जाऊन चेंडूला या ठिकाणी पंच केलाय. मिड विकेट रिजन मध्ये 2 क्षेत्ररक्षकांमधून या ठिकाणी एका क्षेत्ररक्षकाने त्या चेंडूला फील्ड केलाय आणि तिथे मात्र स्कोर कार्ड मध्ये 1 धाव अर्जित केली जाते. इक्वेशन पाहू शकाल, 17 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता असणार आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस साठी तिथे दोनही संघनायक उपस्थित आहेत. मी धनंजयना विनंती करतोय की ही ओव्हर झाल्यानंतर टॉस करून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा वळते मॅच कडे. ओ हो स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लागला, शॉट खेळून काढलाय. कनेक्शन इनप्रॉपर होतं. तिथे क्षेत्ररक्षकाने कमालीचे फिल्डिंगचे एफर्ट या ठिकाणी लावलाय. करंट रन रेट आपण पाहिला तर 8.77 चा आहे. आता रिक्वायर्ड रन रेट खूप जास्त खऱ्या अर्थाने पाहावं लागेल. प्रत्येक ओव्हर मध्ये एखादा मोठा स्ट्रोक किंवा 10 ते 15 धावांची ओव्हर ही बनवावी लागेल. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल रिक्वायर्ड रन रेट 13.13 ची सरासरी कायम राखावी लागेल. फलंदाजी करणारा जसप्रीता चॅलेंजर्स कोळगाव संघाला. प्रणीत स्ट्राईक एंडला रोहितचा सामना करतोय. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू फसव्या पद्धतीचा आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. फलंदाज प्रणीतला माघारी परतावं लागेल. कम ऑन डीजे मास्टर. टॉस करत आहोत. टॉस साठी ॲडव्होकेट मानसी म्हात्रे पुरस्कृत जेडी फाउंडेशन आणि मनश्री तन्वीरा संघ या ठिकाणी 3 वीरा संघ. आपण टॉस हेड आणि टेल राजेश महापाराजी यांच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. हेड आणि स्वतः आपण निर्णय काय घेतला भाऊ? बॉलिंग करू आम्ही फर्स्ट. बॉलिंग करूया, कारण कसं वाटतं या ठिकाणी असा संघ आपण काय चेंजेस केला आहे का? बस स्टॉपला दोन्ही संघाला चेंजेस मी 2 मिनिटात सांगतो तुम्हाला. ओके थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच धनंजय जी. आपण पाहतोय साहिल खांबे मैदानामध्ये आलाय. ओ हो आल्या इथे मात्र कॅचेस विन मॅचेस. अफलातून प्रयत्न, 100% एफर्ट लॉंग ऑनला फिल्डर आपण पाहतोय प्रारंभ पाटील. अफलातून फिल्डिंग, परंतु कॅचेस पकडाव्या लागतील एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर. 14 चेंडूंमध्ये 34 धावसंख्येची आवश्यकता आहे. आपण पाहतोय 21 धावसंख्या झालेली आहे 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 2 चेंडू या ओव्हरमधील बाकी आहेत. सुमित भगत ऑन अ स्ट्राईक आपण पाहतोय. पटकी हुई गेंद, आपटलेला चेंडू, परंतु फुलर रेंजचा हा चेंडू होता. बॅक टू द बॉलर खेळून काढलाय. जेव्हा डॉट चेंडू येते, जेव्हा षटकार येतात, तेव्हा टाळ्यांचा कडाट पाहायला मिळत आहे. काही प्रेक्षक झेंडे घेऊन आलेले आहेत, काही प्रेक्षक शिट्ट्या घेऊन आलेले आहेत, काही प्रेक्षक आपल्या गळ्यातील आवाज घेऊन आलेले आहेत, काही प्रेक्षक स्वतःला घेऊन आलेले आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. स्क्वेअर कटचा फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवण्यात सक्सेसफुल झालाय, परंतु 3री धाव सुद्धा घेतली जात आहे. ओहो 2 धावा घेतल्याच्या चुकीची दुरुस्ती करतोय. अफलातून फिल्डिंगचा नजारा पेश केलाय. मैदानाबाहेर स्वतः फिल्डर आलाय आणि चेंडूला आतमध्ये टाकलंय. मैदानाच्या बाहेर आलाय. 2 आणि 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. आपण पाहतोय फक्त 23 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. रिक्वायर्ड रन रेटचा जर आलेख जर आपण पाहिला तर 16ची धावगती कायम राखावी लागेल. 12 चेंडू 32 धावसंख्येची आवश्यकता आपण पाहतोय. ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान आणि जो संधीचे सोनं करतं तो विजेता. बघा ना, आता साहिल खांबेला डाऊन द ऑर्डर किंवा एंड ऑफ द ऑर्डर त्याला पाठवलेले आहे. त्याला संधी मिळालेली आहे. 12 चेंडूंमध्ये 32 धावांचं इक्वेशन आहे. ते इक्वेशन कशा रीतीने पार केलं जाईल. मग हे इक्वेशन पार करत असताना ही ओव्हर, हे पहिले 6 चेंडू फार महत्वाचे राहणार आहेत. मग गोलंदाजी करणारा कोणता गोलंदाज येईल, कशा रीतीने आपले डावपेच आखेल, कारण वार एका एंडने होत आहेत आणि दुसऱ्या एंडने वार आता करावे लागतील. कपिल, मॅच खूप टेन्स सिच्युएशनला आहे. तुम्ही टायमर चालू केलाय. टायमर योग्यरित्या ऑपरेट करा आणि टीमला सूचना आहे, टीम मीटिंग करायची नाहीये आता, अन्यथा टायमरच्या अनुसार तुम्हाला पेनल्टी लागेल. कपिल. येस, शेवटचे 4 मिनिटं बाकी आहेत 4थं षटक पूर्ण करण्यासाठी.
गोलंदाजी मार्कवर ज्या गोलंदाजाने पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी केली होती, प्रज्वल ठाकूर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलाय. त्याचा स्पेल पहिला तर 1 विकेट घेऊन त्याने 5 धावा खर्च केलेले आहेत असा प्रज्वल ठाकूर आपण पाहतोय. लेफ्ट आर्म कटर आहे आणि लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. आता मात्र समोर असेल फलंदाज साहिल खांबे. यावेळचा हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, बॅटच्या जवळून विकेट कीपरच्या दस्तान्यांमध्ये. इट्स अन डॉट बॉल, इट्स अन गुड बॉल. चेंडू मध्ये काहीतरी वेगळं पण आणण्याची गरज होती. आता पाहिलं तर आपण चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला टाकला, त्याच्यामधील गती काढून घेतली, चेंडूला हवेमध्ये टाकला, फ्लाइट दिली आणि तो चेंडू स्लो रित्या विकेट कीपरच्या दस्तान्यांमध्ये. साहिल खांबे थोडासा अंडर प्रेशर आहे, परंतु एखादा मोठा स्ट्रोक कदाचित येऊ शकेल. बॅटची एज लागली होती. वैभव आंबुकर कडून चुकी झालेली आहे. चुकीला माफी नाही असं म्हटलं जातं, परंतु प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी हृदयाचे ठोके दोनही संघांचे वाढत आहे. बॅटर जे तराजूचा पारडा असतं ना ते झुकते, एकेकडे झुकते, पुन्हा एकदा पुढील चेंडू पडला की त्या ठिकाणी झुकते. त्यामुळे ही समसमान मॅच आहे. चेंडू शिल्लक आहे ते 10 आणि 32 धावसंख्येची आवश्यकता. बघा सुमित भगत कॅप्टनचा रोल त्याचे अतिशय चांगल्या रीतीने हाताळलाय. 7 चेंडूंमध्ये 19 धावांची खेळी केली आहे, परंतु अन्य फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आलेली नाहीये. यावेळचा हा फटका आर सीमारेषा पार षटकार. ना हारना जरूरी है, ना जीतना जरूरी है. हे खेळ है क्रिकेट का, इसे बस खेळणं जरूरी आहे. वेट केलं, वॉच केलं, चेंडू रडार मध्ये आला, त्या चेंडूला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. बघा कशा रीतीने चेंडू झालाय, टाकलाय प्रज्वलने आणि प्रज्वलच्या चेहऱ्यावरची रिॲक्शन पहा. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी इक्वेशन चेंज झालंय. 29 धावसंख्या स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा लो फुल टॉस पद्धतीचा चेंडू मिड विकेट रिजन मध्ये रोहित पाटील आहे, त्यामुळे मिळणार 1 धाव. कमबॅक चांगलं झालेलं आहे. कमबॅक करणं हे फार गरजेचं आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहामध्ये ज्या वेळेला त्यांना किल्ले द्यावे लागले होते, त्यानंतर तब्बल 16 वर्षांनी 365 किल्ले जिंकले. अशा पद्धतीचा हा इतिहास आपल्याला सांगून जातो की कमबॅक कशा पद्धतीने करायचे. स्कोर कार्डवर धावा आपण पाहतोय 30 धावसंख्या आहे, जिथे मात्र शेवटचे 2 चेंडू या ओव्हरमधील बाकी आहेत. 8 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 25 धावा, 8 चेंडू 25 धावा. प्रज्वल ठाकूर गोलंदाजी मार्कवर. ओ हो काय घडलंय मैदानामध्ये. लवड अपील 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 मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास किती आहे. डिसिजन पेंडिंग असेल जरूर. 2 अंपायर 2 पंचांमध्ये बातचीत जोपर्यंत होईल तोपर्यंत आपण प्रेक्षक वर्गाकडे पाहूयात. मुख्य अतिथी कक्ष आहे, तिथे प्रेक्षक पहा. प्रेक्षक गॅलरी नंबर 1 2 3 4 5 6 7 8. एकदा जोरदार टाळ्या होत्यात अलिबाग प्रीमियर लीग सीझन 3 साठी. येस, रिव्ह्यू डिसिजन पेंडिंग आहे. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल टीम थेरोंडा या ठिकाणी टीम मीटिंग घेतलेली आहे. डिसिजन पेंडिंग आहे. मैदानामध्ये एक असा क्षण आहे जिथे मात्र त्या क्षणामुळे मॅच पूर्णतः फिरू शकते, त्यामुळे 3ऱ्या पंचांकडे हा डिसिजन पेंडिंग आहे. आता मात्र प्रेक्षकांची उत्कंठा सुद्धा वाढलेली आहे. अलिबाग प्रीमियर लीग सीझन 3 चा आपण आयोजन पाहतोय. फ्लड लाईट्स आपण पाहतोय ज्या 65 लाखाच्या आहेत. हा जो ग्रीन लॉन आहे तो 10 लाखाचा छोटम छोटनी लावलेला आहे. नॅचरल विकेट आहे. एवढं मोठं भव्य दिव्य प्लॅटफॉर्म आहे. ड्रीम्सक्रिकेट.in माध्यमातून आपण ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केलेली आहे. 400 खेळाडूंमधून हे खेळाडू सिलेक्ट झालेले आहेत. त्या सर्व खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत असेल. 8 संघांमध्ये आता आपण बॅटल पाहतोय. आजच्या दिवसामध्ये जो संघ जिंकेल, जो संघ बक्षीस पात्र होईल आणि खऱ्या अर्थाने कोणता संघ जिंकेल, बघा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल मैदानामध्ये घडलंय काय. इट्स अ नॉट आउट. दूध का दूध, पाणी का पाणी. खरं तर कौतुक करेन ड्रीम्सक्रिकेट.in च्या संपूर्ण कॅमेरामनचं,
12 कॅमेऱ्याने ही स्पर्धा या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपित करत आहेत आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्यांचं कौतुक करणं खरंच गरज आहे. 7 चेंडू बाकी आहेत. 21.43 या ठिकाणी सरासरी कायम राखावी लागेल. 7.83 चा करंट रन रेट चालू आहे. शेवटचा चेंडू या ठिकाणी येणं बाकी आहे. 7 चेंडू 25 धावसंख्येची आवश्यकता. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट, उलटा सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. 6 रन. लेफ्ट हँडर पद्धतीने खेळला. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळलाय सुमित भगत. पहा, ताकद काढली, चेंडूला पाहिलं, बघितलं आणि त्याने जिंकून घेतलंय. सर आता इक्वेशन चेंज होणार आहे. 6 चेंडू 19 धावसंख्येची आवश्यकता. 6 बॉल 19 रन्स नीड टू विन. अशा पद्धतीचा इक्वेशन वर्ल्ड कप मध्ये सुद्धा होता, जिथे इंग्लंड वर्सेस वेस्ट इंडिज असा सामना होता, जिथे बन स्टोक होता, बाथवेट होता आणि बाथवेटने लगातारच्या 4 चेंडूंवर 4 षटकार लगावले होते आणि चॅम्पियन कोण असतं त्याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये दाखवलं होतं. शेवटचे 6 चेंडू स्ट्राइक एंडला साहिल कांबळे. सुमित भगतच्या चेहऱ्यावर आपण आत्मविश्वास पाहतोय, तितकंसं दडपण सुद्धा त्याच्या मनामध्ये असेल, कारण 2 ते 3 चेंडू त्याने डॉट खेळलेले आहेत. स्कोर कार्डवर धावसंख्या आपण पाहिली तर 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 36 धावसंख्या आपण पाहतोय. साहिल कांबळेने 5 चेंडूंचा सामना केलाय, तिथे 8 धावा बनवलेल्या आहेत. परंतु आता फॉरगेटिंग इज अन आर्ट असं म्हटलं जातं. मागे काय झालंय? ओके, टाइम ओके. प्लीज इस मैच में जोरदार तालियां बजना ही चाहिए. साहिल कांबळे गोलंदाजी मार्कवर. वैभव कांबळे मॅन फ्रॉम अलिबाग कोळीवाडा राईट हँड वर विकेटने. ओ हो, भन्नाट वेगाची गोलंदाजी आपण पाहतोय. अशाच पद्धतीची गोलंदाजी सुमित भगतने पहिल्या सत्राच्या दुसऱ्या ओव्हर मध्ये केली होती. आउटसाइड ऑफ स्टंपला टप्पा टाकला होता. तिथे टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय आणि तोच टप्पा या ठिकाणी वैभव कांबळेने या ठिकाणी आपल्या गोलंदाजीमध्ये वापरला, यूज केला. आणि खऱ्या अर्थानं सर्व गोष्टी पाहून गोष्टी शिकायचा असतात आणि मेहनत से करोगे प्यार तभी तो क्रिकेट में बनोगे स्टार. यावेळचा हा चेंडू सुद्धा पहा पहा पहा. फलंदाज रनआउट स्वरूपात बाद जरूर झालाय, परंतु कोणता झालाय? येस, साहिल कांबळे मैदानाच्या बाहेर जातोय. कमॉन डीजे मास्टर. बाकी है जो पैसों से नहीं दिल से खेली जाती है, जिसका नाम सुनते ही रोम रोम खड़े हो जाए. अपनी ये APL सबको काफी है. प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय अतिशय सुंदररित्या डीजे कालिदास आमचा आवाज सर्व रसिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत. परिंदों को मिलेगी मंजिल, ऐसे फैले हुए उनके पंख बोलते हैं, वही रहते हैं खामोश जिनके जमाने में हुनर बोलते हैं. वैभव कांबळेने मागील 2 चेंडूवर जी करामत केलेली आहे, जी चतुरता वापरलेली आहे, अवे फ्रॉम द बॉडी गोलंदाजी करायची, आउटसाइड ऑफ स्टंपला वाईड लाईनवर गोलंदाजी करायची आणि तिथे मात्र योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली. हा चेंडू मधील गती काढून घेतली होती आणि इथे मात्र रनआउट स्वरूपाची विकेट प्राप्त झालेली आहे. 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहेत. स्ट्राइक एंडला सुमित भगत आहे. वैभव कांबळेच्यावर हल्ला होईल का? जरूर. वैभव कांबळे सांगतोय की माझ्याकडे गती कमी करण्याची शैली आहे, माझ्याकडे व्हेरिएशन आणण्याची शैली आहे. भोसले वॉरियर्स थेरोंडा संघाचे जे प्रेक्षक आहेत ना, ते टाळ्यांचा कडकडाट करत आहे. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सर्व जोडलेले प्रेक्षक आहेत ना भोसले वॉरियर्सचे, ते सुद्धा टाळ्याचा कडकडाट करत आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय भेदक मारा आपण पाहतोय आउटसाइड ऑफ स्टंपला. त्याला माहित होतं की शफल होऊन ऑनसाइडला चेंडू मारेल, त्यामुळे गती काढून घेतली होती. हे फार गरजेचं आहे. 33 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला वैभव कांबळे राईट हँड वरती विकेटने पुनश्च एकदा. ओ हो, व्हेरी व्हेरी गुड बॉलिंग.
बघा सेलिब्रेशन फार आवश्यक असतं. शाहिद आफ्रिदी जशा पद्धतीने विकेट घेतल्यानंतर 2 हात वरती करतो ना, डॉट चेंडू टाकल्यानंतर इथे मात्र वैभव कांबळेने तशाच पद्धतीचं सेलिब्रेशन केलंय. चेंडू पहा, चेंडूचा टप्पा, चेंडूची लाईन, चेंडू थोडासा अनएक्सपेक्टेड सबमरीन डिलिव्हरी प्रमाणे विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये जातोय. आणि खऱ्या अर्थाने कबड्डीमध्ये जसा एखादा पॉइंट स्कोर केल्यानंतर थाई 5 केलं जातं, मांडीवर थाप मारली जाते, तशा पद्धतीचं इथे सेलिब्रेशन पाहायला मिळालं. आणि खऱ्या अर्थाने सुमित भगत निराश पाहायला मिळत आहे. परंतु सुमित भगत पहा, चेहरा पहा, निराश आहे. 2 चेंडू 19 धावसंख्येची आवश्यकता. एखादा नो बॉल फ्री हिट येईल का, अशा सुद्धा शंका कुशंका येऊ शकतात. यालाच म्हणतात वैभव कांबळे. याच खेळाडूचं नाव रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा गाजलं होतं. बघा, अजय चौलकर आलाय तिथे जवळ, प्रारंभ पाटील आलाय. शेवटचा 1 चेंडू आहे आणि प्रारंभ पाटीलने सांगितलंय जे काही करशील ते याच चेंडूवर कर. ट्राय करायचा असेल एखादा चेंडू तर इथेच कर. आणि हा चेंडू परफ्यूम डिलिव्हरी आपण पाहिलाय. 1 चेंडू 19 धावसंख्येची आवश्यकता. 5 चेंडू डॉट बॉल. अंत भला सब भला दे रहा है, दुरुस्त आहे. आणि हा सामना जिंकलाय भोसले वॉरियर्स थेरोंडा संघाने. विजयी संघाचं अभिनंदन. आणि पराभूत संघाला नेक्स्ट इयरचा वेट करावं लागेल. कम ऑन डीजे मास्टर. आपण पाहिला आणि या सामन्यामध्ये बाजी मारलेली आहे ती भोसले वॉरियर्स थेरोंडा संघाने. जोपर्यंत पुढील सामन्याला सुरुवात होते तोपर्यंत विनंती असेल व्यासपीठावर उपस्थित पनवेल तालुक्याचे लाडके आमदार सन्माननीय